आज तर सकाळ सकाळी गिन्नी गावात आणायला गेलो आणि व्हिडिओ अपलोड करायचा टाइम झाला म्हणून पटकूर आतरून तिथंच व्हिडिओ अपलोड करायला बसलो. तर नमस्कार मंडळी, मी जना आणि स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये पुन्हा. आणि गिन्नी गावात तर तोडलं, पण आता एवढं उचलायचं कसं, परत डोक्यात मुंगे आले भाऊ. कसं बस गिन्नी गावात घेऊन आलो घरी आणि घरी येऊन झाली चहा प्यायची तयारी. चहा पिऊन अमृत प्यायल्यासारखं वाटलं आणि कढी भात खाऊन तर एखाद्याच्या जागा नव्हतं जेवल्यासारखं वाटलं. पण आता गवताला जाताना मित्रांचा व्हिडिओ कॉल आला आणि ते म्हणले जना तुझे ब्लॉग लय बाहेर राहते बरं का, आणि ऐकून तर भारी वाटलं भाऊ. आणि मग काय, मी पण पोचलो भाऊ गवत न्यायला आणि आपल्या आजीबाईनं गवत काढलं बरं का. आणि गवत काढून झालं नाही तर लागली लगेच भुईमुख खुरपायला. काय भाऊ, जुनी माणसं ते जुनी माणसंच भाऊ. म्हणजे असं कामाचा कटाळाच नाही हो. आणि रात्री 11 वाजता मी तिच्या भाजीला पाणी भरायचं होतं आणि नानाची तीच गडबड चालू होती आणि ते करीत होते त्यांचं काम. म्हणलं आपण करू आपलं काम. काय आलो लगेच 120च्या पेंडा घरी आणि याच्यातली एक पपई पिकली होती भाऊ. म्हणलं घरच्यांना माहित व्हायच्या आधी आपणच काढून घेऊन काय. मग तुम्हाला कोणचं फळ आवडत तेवढं कमेंट मध्ये सांगा नक्की. आणि एडूक कुत्रा बी मायक आलं भाऊ आणि नुसतं आलं नाही, आमचं एक भांडच घेऊन गेलं. कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा. आणि म्हणलं याला तर काय आता प्रति येऊन द्यायचं नाही भाऊ. आणि आपली कांद्याच्या बुडक्या पण चांगले उतरून पाडल्यात बरं का. आणि आता दिवस चालला होता बरं का बुडून आणि आपली मांजरं पाहत होती सूर्य झूम करून. आणि तुम्ही घ्या आता जना ब्लॉगरला फॉलो करून, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ येतील मधून मधून. आणि आता दिवस गेला मावळून, तर चला.